26 जानेवारीच्या आधी सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। ही बातमी आदित्यताई तटकरे महिला व बालविकास मंत्री त्यांनी दिली होती आणि त्याचप्रमाणे 7वा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आला आहे, जमा देखील झाला आहे। त्याचबरोबर आता 8व्या हप्त्याबद्दल देखील त्यांनी व्यक्त केले आहे। 8वा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। तुम्हाला पैसे येतील का नाही हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की बघा आता जानेवारीचे देखील पैसे तुम्हाला आले असतीलच। तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे जानेवारीचे पैसे तुम्हाला अकाउंटवर जमा झालेत का नाही, कारण की भरपूर महिला अशा आहेत की ज्यांना पैसे आणखी देखील आले नाही। म्हणून पहा 26 जानेवारीनंतर देखील वाटप सुरू राहिले होते, परंतु महिलांना पैसे 26 जानेवारीनंतर आले आहेत। तुम्हाला पैसे आले आहेत की नाही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। आणि त्याचबरोबर अजितदादा पवार जे आहेत उपमुख्यमंत्री तसे अर्थमंत्री त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे, मोठे खुशखबर दिली आहे लाडक्या बहिणीसाठी। त्याचबरोबर काही महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर देखील निघणार आहेत, तर त्या कोणत्या महिला असणार आहे, तुम्हाला पैसे आले असतील किंवा नसतील तर देखील तुम्हाला आता फेब्रुवारीचे पैसे येतील का किंवा आधीची काही रक्कम राहिली असेल हे येईल का हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्या अपडेट आपण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो। तर बघा भरपूर अशा अफवा पसरत आहेत की लाडकी बहीण योजनेनंतर काही महिला ज्या आहेत त्या निघाल्या आहेत, त्याच्याकडून पैसे वसूल केले जातील। लाडकी बहीण योजना ही फक्त गरजू महिलांना मदत व्हावी, ज्या महिला रोज कामाला जातात किंवा ज्याचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल किंवा खरंच गरजू ज्या महिला आहेत त्याचपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा। सरकारकडून त्याच्या संसाराला थोडा हातभार लागावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती असं सरकारचं म्हणणं येत आहे। त्याचबरोबर बघा निवडणूक झाल्यानंतर भरपूर फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह करण्यात आले होते, एकही फॉर्म रिजेक्ट करण्यात आला नाही, परंतु ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यानंतर फॉर्म चेकिंग करण्यात सुरुवात झाली आणि योजनेचे पैसे जे आहेत जवळजवळ 7 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेत बाहेर निघणार होत्या अशी बातमी समोर येत होती। परंतु अजित तटकरे जे आहेत त्यांनी स्पष्ट केले होते की आम्ही सगळं फॉर्म चेकिंग करणार नाहीत। ज्या महिलाच्या अडचणी असतील किंवा काही महिला स्वतःहून आल्या असतील की आमची आता योजना बंद करावी, आमचे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, आमच्या सरकारी नोकरी लागली आहे आणि त्यामुळे आमची ही योजना बंद करावी, अशी काही महिलांची योजना बंद करण्यात आली आहे। परंतु काही महिला अशा आहेत जे नियमात बसत आहेत की तरी त्यांना पैसे आले नाही, सर्व योग्य असून देखील आले नाहीत असे देखील आहे। तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला पैसे आले की नाही, किती रुपये आतापर्यंत तुम्हाला जमा झाले आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। आता कोणत्या जिल्ह्यात 8वा हप्ता वाटप होणार आहे, कोणती तारीख असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा पैसे येणार आहेत आणि सरकारचा 8व्या हप्त्याचे काय निकष आहे, कारण हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तर बघा तुम्हाला माहितच असेल की एकनाथ शिंदे ज्यांनी योजना सुरू केली त्यांनी देखील असे म्हटले होते की आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत खरंच पात्र महिला असतील त्याच्यापर्यंत पैसे पोहोचणे माझे काम आहे, त्यांनी शब्द दिला होता। निवडणुकीच्या टाइमला तुम्हाला माहिती असेल निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुढचा हप्ता जानेवारी 21 रुपये देणार आहोत, परंतु बघा 21 रुपये नाही दिले, 1500 रुपये दिले आहेत आणि आता 21 रुपये तुम्हाला मार्च नंतर भेटण्याची शक्यता आहे। 100% तुम्हाला मार्च नंतर 21 रुपये भेटतील आणि आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपये येणार आहे अशी शक्यता आहे, कारण की जानेवारी 1500 आला आहे आणि फेब्रुवारीचा पण 1500 येईल, कारण की लाडक्या बहिणीसाठी सरकारला भरपूर पैसे लागत आहे, त्यामुळे 1000 कोटी रुपये लागत आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारच्या तिजोरीवर देखील ताण येत आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजने ते होईल तेवढ्या महिला ज्या आहेत त्यांचं खरंच लाभ भेटायला पाहिजे, खरंच त्यांना गरज आहे, त्या महिलापर्यंत फक्त लाभ पोहोचणार आहेत, बाकीच्या महिला बाहेर काढल्या जाणार आहेत। काही महिला 2-3 फॉर्म भरले त्याचे फॉर्म कॅन्सल केले आहे, कारण की तपासणी चालू आहे आणि याची तपासणी डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने होत आहे। त्यामुळे तुम्हाला माहित असेल तरी पण शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला की काय ही असणार आहे किंवा काय पद्धत आहे फॉर्म चेकिंग करायची। तर बघा तुम्हाला माहिती असेल की आता आरटीओ कडून ही माहिती घेतली जात आहे की तुमच्या नावावर कोणते चारचाकी वाहन आहे का, कारण की आरटीओ जे असतात आणि त्याच्या बरोबर तुमच्या घरात टॅक्स भरत असेल तर त्याची आयकर विभागात जाऊन चौकशी केली जात आहे। तुम्ही टॅक्स जर भरत असाल तर तुमच्या नावावर 5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र असेल किंवा तुमच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुम्ही दुसऱ्या कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अपात्र ठरत आहात आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा जो लाभ आहे तो बंद करण्यात येत आहे, कारण की लाडकी बहीण योजने ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यामध्ये किंवा जुलैमध्ये ऑक्टोबरमध्ये त्यावेळेस तुम्ही त्याला एक हमीपत्र जोडले होते, ते अनिवार्य होते। हमीपत्र तुम्ही जोडले असेल तुमच्या लक्षात देखील असेल, त्याच्यावर सविस्तरपणे या अटी लिहिल्या होत्या आणि तुम्ही त्याला मान्यता देखील दिली होती की दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा मी
कोणी लाभ घेणार नाही, परंतु निवडणुका झाल्यानंतर याची तपासणी सुरू करण्यात आली होती आणि निवडणुका होता लाडक्या बहिणीच्या फॉर्म मध्ये बाद होण्यास सुरुवात झाली आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत सर्वांना पैसे होते, नंतर पैसे येणे बंद करण्यात आले आहेत आणि नंतर भरपूर महिलांच्या या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटलं हे तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे. कारण महिला अशा आहेत, त्यांनी सरकार भरोसावर की 2100 रुपये येतील आम्हाला महिन्याला असे समजावून सरकारला मत दिले होते आणि अशी बातमी समोर येत आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झाली आहे, परंतु ही एक अफवा आहे. कोणत्याही महिलेच्या नावावर फेब्रुवारीचे पैसे जमा झाले नाही. अफवावर विश्वास ठेवू नका, कारण आणखी कोणत्याही महिलेच्या नावावर फेब्रुवारी महिन्याचे एकही रुपया जमा झाला नाही. आणखी जानेवारीचे पैसे देखील भरपूर महिलांना जमा होत आहेत. आणखी देखील ज्यावेळेस पैसे वाटप होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिले सांगण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्याचबरोबर सर्व योजनेसंदर्भातल्या बातम्या आपण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून सर्वांना ही बातमी पोहोचेल. कारण की आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याचा एकही रुपया जमा करण्यात आले नाही आणि त्याबरोबर कोणते अपडेट जे आहे ते सरकारने दिलेली नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.